नमस्कार मित्रांनो, जिल्हा अंतर्गत शिक्षक बदल्या 2025 ची अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, संपूर्ण राज्यातील शिक्षकांच्या ज्या जिल्हा अंतर्गत बदल्या झालेल्या आहेत त्यामध्ये 5 राऊंड पूर्ण झालेले आहे आणि 6व्या राऊंडच्या वेळेस काही न्यायालयीन जे याचिका दाखल झालेल्या आहेत त्यामुळे तिथे स्थगिती आलेली आहे। तर मित्रांनो, न्यायालयाच्या आदेशानुसार 9 तारखेपर्यंत ते स्थगिती आहे, 9 सप्टेंबरपर्यंत। तर यामध्ये ज्या शिक्षकांच्या आतापर्यंतच्या राऊंडमध्ये बदल्या झालेल्या आहेत त्या सर्व शिक्षकांना त्यांच्या कार्यमुक्ती आदेशाची तत्परता लागलेली आहे किंवा त्यांना आतुरता लागलेली आहे। तर मित्रांनो, शिक्षक बदल्या 2025 ची अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे आणि यामध्ये आपण बदलीची कार्यमुक्ती आदेश जो असणार आहे तो आदेश आपल्याला कधीपर्यंत मिळणार आहे, काय प्रक्रिया होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, ही जी अपडेट असणार आहे ही काही जिल्ह्यांच्या संदर्भानुसार आपण देत आहोत, अत्यंत महत्त्वाची असणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणाली शिक्षक बदल्या 2025 ची अत्यंत महत्त्वाची आणि नवीन अपडेट असणार आहे। बदली कार्यमुक्तीबाबत महत्त्वाची माहिती काही जिल्ह्यांच्या संदर्भानुसार आपण ही माहिती देत आहोत मित्रांनो, आणि लवकरच याबाबत सविस्तर असा निर्णय सुद्धा शासनाकडून येणार आहे। तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, बदली कार्यमुक्ती आदेशासंदर्भात जी माहिती आता आपण बघणार आहोत त्या संदर्भात अजूनपर्यंत प्रॉपर आदेश जरी आलेला नसला तरी काही जिल्ह्यांचे संदर्भ आलेले आहे आणि त्यानुसार अगदी खात्रीलायक ही माहिती असणार आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तर बघा, सर्वांना कळवण्यात येते की मिळालेल्या माहितीनुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे व सर्व याद्या CO लॉगिनला उपलब्ध आहे। जिल्हा परिषद कोणत्याही क्षणी आपल्याला भारमुक्त करू शकते। मात्र काही जिल्ह्यात, जसं उदाहरण पुणे जिल्ह्यात बऱ्याच शाळा 7वा राऊंड पूर्ण झाल्याशिवाय शिक्षक उपलब्ध होत नसल्याने शून्य शिक्षकी झालेले आहेत, त्यामुळे त्या जिल्ह्यात 7वा राऊंड शिवाय पर्याय नाही। अन्यथा जिल्हांतर्गत बदल्यामुळे सदर शाळेवर कुठून शिक्षक पाठवायचे हा मोठा प्रसंग निर्माण होणार आहे। त्यामुळे पुढील आठवड्यात 7वा राऊंड झाल्यानंतर काही जिल्हा परिषदेमध्ये भारमुक्ती दिली जाणार आहे। मात्र ज्या जिल्ह्यात अशी शून्य शिक्षकी शाळा होण्याची भीती नाही तिथे कोणत्याही क्षणी सध्या भारमुक्ती मिळू शकते। या संदर्भात आता स्वतंत्र सूचना राज्यस्तरावरून मिळणार नाहीत अशी माहिती मिळालेली आहे। त्यामुळे भारमुक्तीच्या संदर्भात आपापल्या जिल्हा बदली नियंत्रण कक्षाशी संपर्क करून त्यांना ठाणे जिल्हा परिषदेचा कार्यमुक्ती आदेश दाखवा। तर मित्रांनो, या संदर्भात आपल्या राज्यातील दुसऱ्या एका जिल्ह्याची एक अपडेट बघणार आहोत। व्हॉट्सअपवरची बातमी आहे, वर्धा जिल्हा बदली अपडेट असणार आहे। जिल्हांतर्गत ऑनलाईन बदली यादीनुसार वर्धा जिल्हा परिषदेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश गुरुवारी दिनांक 4 सप्टेंबर 2025 ला निर्गमित केलेले आहे। सदर असे आदेश गट शिक्षणाधिकारी कार्यालयात पाठवले असून संबंधित शिक्षकांनी शाळेतून 8 सप्टेंबर रोजी माध्यान्हानंतर कार्यमुक्त व्हायचे असून 9 सप्टेंबर रोजी पदस्थापनेच्या शाळेत माध्यान्हापूर्वी रुजू व्हायचे असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, ही जी अपडेट असणार आहे हे वर्धा जिल्ह्याची असणार आहे आणि याचा जो आदेश आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत। तर मित्रांनो बघा, वर्धा जिल्हा परिषदेकडून जो आदेश काढण्यात आलेला आहे कार्यमुक्तीचा तो अशा संदर्भाचा हा आदेश असणार आहे। हा वर्धा जिल्हा परिषदेचा आहे आणि त्यांच्याकडून कार्यमुक्ती आदेश जो आहे तो CO लॉगिनवरून निर्गमित झालेला आहे आणि संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला तो पोहोचला सुद्धा आहे। तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य म्हणजे बदली संदर्भात, बदली ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहे त्यांच्यासाठी अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे। राज्यामध्ये काही जिल्हा परिषदेकडून ती कार्यवाही आता सुरू आहे। तर आपापल्या जिल्ह्यामध्ये कोणती परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे मित्रांनो, सगळं हे जे अडकलेलं काम आहे हे 7व्या राऊंडमुळे अडकलेलं आहे। जर आपल्या जिल्ह्यामध्ये 7व्या राऊंडसाठी जर काही अडचण नसेल तर लवकरच आपल्या कार्यमुक्तीचे आदेश येणार आहे। अन्यथा लवकरच तो राऊंड सुद्धा पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर ते आदेश येणार आहे। परंतु बदली प्रक्रिया कुठेही थांबणार नाही। सर्व जे शिक्षक बांधव आहे आपले ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांना लवकरात लवकर आदेश दिले जाणार आहे कार्यमुक्तीचे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शिक्षण विभागाच्या असेच नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।